नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? मजेत? छान चालला अभ्यास बाळांनो. आज आपण बघूया मॅथ्स 2चा ट्रिग्नोमेट्रीचे. यापूर्वी आपण बघितला एक मार्क्सला आलेले बोर्डाला प्रश्न जे होते त्याचा व्हिडिओ, आणि त्यापूर्वी आपण बघितलं की टेबल कसा पाठ करायचा आणि फॉर्म्युले लक्षात ठेवायचा. मस्त जुगाड मी तुम्हाला यापूर्वी शिकवलं आहे. हे तिन्ही व्हिडिओच्या लिंक तुमच्या खाली असेल, ते एकदा बघा मगच या व्हिडिओकडे या. ओके, जाऊया आपण या व्हिडिओमध्ये. आपण काय बघणार आहोत? या व्हिडिओमध्ये आपण दोन मागचे प्रश्न बघणार आहोत. समजलं का? लक्ष द्या, ऐका. बापी ओ माय गॉड, पहिलाच प्रश्न घालण्यात घेतला का मी? हरकत नाही. 2025ला अरे कसला प्रश्न विचारला होता, असला बनवून गरिबाचा प्रश्न होता. पण मुलं कन्फ्यूज होतात का? सवयच नसते अशा क्वेश्चनची. पण डोंट वरी बेटा, अत्यंत सोपा प्रश्न होता. काय दिलं होतं? थिटा दिलेला होता. चला पहिला प्रूफ करूया आपण. पहिल्याचा घेतला मी LHS. कोण LHS बेटा? पहिल्याचा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. बाळांनो तुम्हाला थिटा माहिती होता, यात ठेवून द्या. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा होता 30. बेटांनो साइन 30 किती असतो राजांनो? 1/2 त्याचा स्क्वेअर. कॉस 30 असतो किती? √3/2 त्याचा स्क्वेअर. टेबल छान करून या बाळांनो. 1/2चा स्क्वेअर 1/4, याचा स्क्वेअर 3/4. दोघांचा बेस कसा होता? सेम. 1 + 3 4/4 इक्वल टू वॉट? 1. हा आपला कोण? RHS. हा होता आपला पहिला क्वेश्चन. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर इक्वल टू 1. आता बघूया आपण दुसरा प्रश्न. दुसऱ्यामध्ये चेक करा. सगळ्यात पहिल्यांदा याचा LHS कोण होता बेटा? 1 + tan स्क्वेअर. अत्यंत सिंपल प्रश्न होता. 1 + tan स्क्वेअर. बेटांनो 1 असाच, tan असाच, स्क्वेअर असाच. थिटाची व्हॅल्यू किती घेऊ क्वेश्चनमध्ये? थिटा दिला होता 30. चला बोला लवकर फास्ट. 1 + tan स्क्वेअर. सॉरी tan 30ची व्हॅल्यू किती असेल? tan 30ची व्हॅल्यू असते 1/√3 त्याचा स्क्वेअर. 1 असाच बेटांनो स्क्वेअर करूया. 1चा स्क्वेअर 1, √3चा स्क्वेअर 3. करेक्ट. बेस सेम करा. 3 × 1 = 3, 3 प्लस वरती कोण राहिला? 1/3. 3 × 1 = 3 करायचं. 3 + 1 4/3. याला नंबर 1 द्यायचा. ओके, क्या गरज पण नाही, सिंपल. हा आपला कोण? LHS. आता घ्यायचा कोण? RHS. एक काम करा, याला नंबर 1 देऊया. आता कोण बेटा आपला RHS? RHS होता आपल्याकडे सेक स्क्वेअर थिटा. सेक स्क्वेअर थिटा होता किती बेटांनो? 30. तुम्हाला सर्वांना माहिती असेल, काही घडलं वाटतं. हां सॉरी, सेक 30 नाही माहिती. कॉस 30 किती असतो रे? √3/2. याचा उलटा कोण होणार बेटांनो? त्याचा उलटा होईल 2/√3 त्याचा स्क्वेअर. बेटा 2चा स्क्वेअर 4, √3चा स्क्वेअर बेटांनो 3. जर तुम्ही चेक केलं तर बघा 1 आणि 2 काय सापडलं आपल्याला? फ्रॉम 1 आणि 2. फ्रॉम 1 and 2, 1 + tan स्क्वेअर थिटा म्हणजे कोण म्हणला आपला? सेक स्क्वेअर थिटा. एकदम सोपा प्रश्न होता. तिसरा काय करता करू मी? चला मीच करूया. काय? 1 + कॉट स्क्वेअर. हा होता आपला LHS. 1 + कॉट स्क्वेअर 30. बापू कॉट 30ची व्हॅल्यू किती असते रे? अरे सांग की रे. √3 ना राजा, त्याचा स्क्वेअर. हो की नाही? हे बघ tan 30 असतो 1/√3. सोन्या इथं जे केलं ना त्याच्या इथं जे केलं ना एक्झॅक्ट त्याच्या उलटे. हा tan 30 किती होता? 1/√3. मला कोण हवा आहे आता? कॉट 30 जो असेल किती? √3 त्याचा स्क्वेअर 3. 1 + 3 = 4. संपला विषय. आता घ्यायचा कोण? RHS. कोण होता आपला RHS? कोसेक स्क्वेअर थिटा. कोसेक स्क्वेअर 30. कोसेक 30 नाही माहिती. साइन 30 काढला आपण. किती होता तो? 1/2. साइन आपलं कोसेक असतो साइनचा उलटा. हा काय होणार मग? 2 त्याचा स्क्वेअर इक्वल टू वॉट? 4. खतम. त्याला नंबर 2 द्या. तर लिहून घ्या छान. फ्रॉम 1 and 2, 1 + कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आय होप सर्वांना हा क्वेश्चन कळला असेल. चला बाळांनो, पुढचा क्वेश्चन आहे 2020ला आलेला बोर्डला प्रश्न. काय होता? आणि असे क्वेश्चन खूप छान आहे. हे क्वेश्चन आपल्या पुस्तकात कुठे सापडत नाही बाळांनो. खूप छान क्वेश्चन आहे का? काय दिलं होतं क्वेश्चनमध्ये? साइन थिटा. काय गिवन आहे? तर गिवन होतं बाळांनो साइन थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 दिला होता. आणि ते म्हणतात हे शो करा. जे शो करायचंय
त्याचा जर मी घेतला साईडला लगेच LHS कोण येतो आपल्याकडे कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस रेज टू 4. ऐका जुगाड, याला सध्या हात लावू नका, हा क्वेश्चन उलटा पण बनू शकतो. हां ऐका, खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. कॉस रेज टू 4ला जर मी असं लिहिलं असतं कॉस स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर चाललं असतं. आता ऐका इकडे असं का केलं मी, इथं ना साईन थिटा आहे, हा कोण आहे साईन स्क्वेअर आहे. तर या स्क्वेअरवाल्याला पाठवा पलीकडे, हा होणार काय साईन थिटा बरोबर 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा. तुम्हाला माहिती असेल बाळांनो काय साईन थिटा 1 मायनस साईन स्क्वेअर म्हणजे कोण असतो माहिती का कॉस स्क्वेअर थिटा कोण असतो. आणि जर तुम्ही याला नंबर 1 दिलं आणि या LHS मध्ये इथल्या कॉस स्क्वेअर थिटाच्या ऐवजी तुम्ही कोण लिहिला साईन थिटा, याला हात लावायचा नाही, याला हात लावायचा का नाही. आणि या कॉस स्क्वेअरच्या ऐवजी कोण लिहायचा साईन, वरती होता स्क्वेअर हाला स्क्वेअर थिटा. आणि ॲज यू नो साईन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर बिकम 1. आणि बाळांनो हा आला आपला कोण RHS. ते सिम्पल क्वेश्चन होता, 2 किंवा 3 मार्क्सचा क्वेश्चन हा असणार आहे. असे क्वेश्चन CBSE मध्ये जास्त बघायला भेटतात जनरली, पण एवढा अवघड नव्हता. काय होईल इथलंही हे साईन 1 आहे ना, तर पुढच्या वेळेस कॉस 1 करून इथं साईन देतील. ॲन्सर 1च. MCQला पण हा क्वेश्चन आला तरी ॲन्सर इज 1च. ओके चला 2 वर्ष सलग 2 वर्ष आलेला प्रश्न हा 2022 आणि 2023चा क्वेश्चन आहे. समजून घेऊया. एकदम सिंपल आहे, आपल्या पुस्तकातला प्रश्न ना बाप्पांनो. हा घेतला मी LHS कोण होता बेटांनो कॉट थिटा प्लस टॅन थिटा. आणि नेहमी लक्षात ठेवायचं टॅन कॉट आलं की मॅक्झिमम टाइम चेक करा की याला कन्वर्ट करा कशामध्ये साईन आणि कॉसमध्ये. कॉट म्हणजे काय रे बेटांनो कॉस अपॉन साईन आणि टॅन म्हणजे काय रे बेटांनो साईन अपॉन कॉस. करेक्ट का. याचा करा क्रॉस मल्टिप्लाय टू मेक अ बेस सेम. बोला कॉस इंटू कॉस कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन इंटू साईन साईन स्क्वेअर थिटा अपॉन साईन थिटा इंटू कोण कॉस थिटा. हे तुम्हाला माहिती आहे ना क्रॉस मल्टिप्लिकेशन. व्हेरी गुड. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा. आहा 1 होतं की नाही. खाली कोण होता साईन थिटा कॉस थिटा. झालं ना बाळांनो. 1 अपॉन साईन का होणार रे 1 अपॉन साईन कोसेक आणि 1 अपॉन कॉस बिकम सेक. आणि हा होता माझा RHS. हार्डली फक्त तुम्हाला 2च स्टेप तर करायच्या होत्या. मी 2 मार्क्सला प्रश्न आला की तुमच्या हातातले मार्क होते ना बाप्पांनो. आय होप तुम्हाला हे 3चे 3 क्वेश्चन समजले असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अजून काही क्वेश्चन घेऊन येतो बोर्डला आलेले. थँक्यू सो मच. बाय बाय.